कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये तेल ओतूया. 2-3 मोठे चमचे तेल ओतून घेतले. इथं आपण तोंडली घेतल्यात. तोंडल्याचं मागचं आणि पुढचं कापून घेतले आणि त्याचे 4 भाग केलेत एका तोंडल्याचे. आता हे आपण तेलात टाकून घेऊ. आणि इथं तोंडली आपल्याला छान परतून घ्यायच्या तेलात. तोंडली परतताना थोडंसं जास्तीचं तेल टाकायचं. नंतर उरलेलं तेलात आपल्याला फोडणी देता येते. एकसारखी अशी परतीत राहायची. नंतर तुम्ही असं सोडून दिलं काही तोंडली परततील, काही तोंडली तशीच राहतील. त्यामुळे तेलात एकसारखी अशी परतवायची त्याला. ते बघा तोंडलीचा थोडासा कलर बदललाय आणि पाठीमागं थोडे असे काळे लाल लाल डॉट पडले. तोंडली आपली परतून झाल्यात. फास्ट गॅसवर परतल्यात. गॅस मिडियम करते आणि काढून घेते, प्लेटमध्ये काढून घेते. पण तोंडली परतल्यात तेच तेल आहे, गरमच तेल आहे. त्यामध्ये थोडीशी मोहरी छान तडतडायला आली की त्यामध्ये थोडंसं जिरं फुललं की त्यामध्ये ठेचलेला लसूण टाकलाय मी. लसणाला हलकासा कलर येऊन द्यायचा आपल्याला. गॅस बारीक केलेला आहे मी. त्यामध्ये टाकायची धनिया पावडर, थोडीशी हळद. इथं आपला घरचा मसाला आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर. काश्मीरी लाल मिरची पावडर यासाठी टाकते, माझा मसाला तर वर्ष होऊन गेले केलेला, त्यामुळे थोडासा कलर कमी झाले मसाल्याला, म्हणून मी थोडीशी वरून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते. तुम्ही नाही टाकली तरी चालेल. इथं मसाला आपला छान परतून झाला आहे. शेंगदाणे जाडे भरडे मी कुटून टाकलेत, एकदम अशी बारीक पावडर नाही केली. त्यामुळे टाकायची तोंडली. गॅस बारीक आहे आपला. ते तोंडली परतून घ्यायची याच्यात. सुंदर दिसते भाजी एकदम. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि भाजलेलं बेसन पीठ. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. तुमच्याकडे मेथकूट असेल ते टाकलं तरी चालेल, बेसन पीठ टाकलं तरी चालेल. इथं आपलं छान परतून झाले. त्यामुळे ओतणार आहे आपण थोडंसं पाणी. एकदम सुकी नाही करणार आपण, थोडीशी लपतपीत भाजी करणार आहे. अजून थोडंसं पाणी होते ते. याच्यावर ठेवणार आहे झाकण 2-3 मिनिटासाठी. झाकण काढूया, मिक्स करून घेऊ. आपली तोंडली शिजल्या. त्यामध्ये थोडासा गूळ तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत नाही टाकला तरी चालेल. आणि आता फक्त अगदी 1 मिनिटासाठी आपण झाकण ठेवू, गूळ वितळेपर्यंत, आणि गॅस बंद करू. झाकण काढूया. किती छान तेल सुटले आपल्या भाजीला बघा. मिक्स करून घेऊ. त्यामध्ये माझ्या आवडीचं आपण वस्तू टाकूया. कोथिंबीर, भरपूर सारी कोथिंबीर घालू. मिक्स करून घेऊ. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा कशी झाली ती. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भाजी तयार. गॅस बंद करू.